हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला, मी आज मस्त मँगो शिरा तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर पहा, फायनली डिश किती मस्त आपली झालेली आहे. तर चला मग वेळ न वाया घालवता चला मग मी रेसिपीला सुरुवात करते. सर्वात पहिले मी मँगो ज्यूस बनवून घेणार आहे आणि मँगो ज्यूसपासून मी मस्त आता मँगो रवा बनवणार आहे, म्हणजेच शिरा बनवणार आहे. तर इथे पहा, आपला एक मँगो घ्यायचा आहे आणि असं मस्त कट करून घ्यायचा आहे. आणि मँगो कट केला की सर्व असं म्हणजे त्याच्या ज्या साली आहेत तो बाजूला काढायचा आहे आणि त्याच्या जो आतला गर आहे ना, तो गरच आपल्याला फक्त घ्यायचा आहे. तर इथे पहा, मस्त असा मँगोचा म्हणजे मँगो कापून झालेला आहे आणि आता त्याच्यामधला जो गर आहे तो एक फोड घ्यायचा आहे आणि असं सर्व साईडने असे त्याच्या कट करायचा आहे, म्हणजे त्याचे गर काढायला एकदम सोपी जातील. तर फायनली आपण सर्व गर इथे काढून झालेले आहेत आणि आता मिक्सरला 1 कप दूध म्हणजे 1 कप दूध टाकून मिक्सरला मस्त असं बारीक करून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं, मीडियमच ठेवायचं आहे हे ज्यूस. आणि पहा, याच्यामध्ये मी आणखीन ॲड करणार आहे 3 काजू, 3 खजूर आणि 3 बदाम, थोडीशी साखर आणि दूध. हे सर्व मिश्रण मी टाकून मस्त असं मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर इथे पहा, मस्त फिरवून झालेलं आहे आणि आता लगेच मी म्हणजे फिरवून घेणार आहे आणि दूध टाकलं 1 कपभर की लगेच फिरवून घेतलेलं आहे. आणि आता लगेच आपल्याला मँगो म्हणजे शिरा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी 1 वाटी शिरा घेतलेला आहे आणि आता मस्त परतवून घेणार म्हणजे भाजून घेणार आहे. आणि तुम्ही म्हणत असाल कढई खरकटी का दिसते, तर मी याच्यामध्ये अगोदर शिराच भाजलेला होता, तोच डबल आणखीन तुमच्यासोबत म्हटलं रेसिपी शेअर करावी म्हणून आणखीन परत 1 वाटी शिरा घेतलेला आहे. आणि आता लगेच त्याच्यामध्ये 1 चम्मच एवढं तूप घालून घ्यायचं आणि मस्त आपला शिरा याच्यामध्ये म्हणजे आपण जो रवा असतो ना आपला, जरा जाडसरच आहे तो रवा, मस्त असा लालसर भाजून घ्यायचा आहे, म्हणजे आपला शिरा एकच नंबर असा होतो बघा. आणि शिरा मस्त परतवून झाला की याच्यामध्ये मी 1 कप दूध टाकून घेतलेला आहे आणि दूध टाकून घेतलं, मस्त असं हलवून घ्यायचं आहे. हलवून झालं की पूर्ण दूध आटेपर्यंत असं हलवायचं आहे. आणि आता लगेच टाकायचा आहे मँगो ज्यूस, जो आपण मँगोचा ज्यूस बनवला होता ना, तोच याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे, म्हणजेच आपण बनवणार आहोत आज मँगो शिरा. आणि मस्त असं टाकून घेतला की हलवून घ्यायचं आहे आणि हलवून मस्त असं मऊ शिजेपर्यंत हलवायचं आहे, म्हणजे याची चव एकच नंबर लागते. तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान लेकरांना आवडन देखील, एवढी सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. आणि पहा, आता मस्त आपण आपला जो मँगो ज्यूस टाकून झालेला होता तो मस्त टाकून घेतला आणि हलवून घेतलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे काजू, बदाम, हे सर्व बारीक करून टाकलेलं आहे आणि थोडी वेलची पूड देखील याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि लगेच काय मग घ्यायचं ना, असं गरा 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 हलवायचं आणि फायनली आपला तयारच होत आलेला आहे मँगो शिरा. कोणाला ही रेसिपी आवडली त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लगेच थोडीशी नॉर्मलच साखर टाकून घ्यायची आहे, कारण आपण ज्यूसमध्ये पण साखर टाकलेली होती, त्याच्यामुळे रव्याला थोडीशीच टाकायची आहे. आणि बघा, फायनली आपला शिरा तयार झालेला आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि आपलं जो बेल आयकॉनचं बटन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे सर्वात पहिले माझ्या युनिक अशा रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि फायनली आपली म्हणजे डिश तयार झालेली आहे. आणि सर्वात वरतून टाकायचं आहे आता काजू, बदाम याचे तुकडे तुकडे करून टाकायचे आहेत. तुम्ही हे खिसून जरी टाकलं तरी चालतंय. कशी वाटली आपली आज रेसिपी कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.